सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. ऐकलत, राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे हे वक्तव्य. सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. खरं तर विखेंनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय. राज्यातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकटाची जणू मालिकाच कोसळली आहे. हातातोंडाशी आलेलं पीक डोळ्यात नष्ट होत असताना पाहण्याचे भोग या बळीराजाच्या नशिबी आल्यात. अशा परिस्थितीत बळीराजाची आस असते ती सरकारच्या कर्जमाफीकडे. मात्र राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी हे असंवेदनशील वक्तव्य समोर आलंय. पुन्हा एका विखे पाटील नेमकं काय म्हणाले ते. सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. तर आपलं अनेक वर्ष काम चालू आहे, त्याची काही चिंता नाही. महायुती सरकारनं ते जाहीरच केलंय देवेंद्रजींनी की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत, हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे केवळ विखे पाटीलच नाहीत, तर उपमुख्यमंत्र्यांनीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सुनावलं होतं. तसंच माणिकराव कोकाटेंनीही अशाच प्रकारे बेताल वक्तव्य केलं होतं. तुम्ही पण 0% व्याजाने पैसे दिल्यावर वेळेच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावला. सारखेच फुकतात आणि सारखेच माफ कसं व्हायचं? असं नाही झालं. एकदा साहेबांनी माफी दिली, एकदा देवेंद्रजींनी दिली, एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली. आता पुन्हा माझ्या ऐकत आम्ही सांगितलं आम्हाला परत निवडून यायचं होतं, आम्ही मागतो. सिटीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला. आता पोखराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत, इरिगेशनला पैसे आहेत, तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत. भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार. शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विखे पाटलांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या या वक्तव्यावरून विरोधकांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय. तर आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा विखे पाटलांनी केलाय. राधाकृष्णांच्या साखर कारखान्याला आत्तापर्यंत किती वेळा थकबाकी, थकहमी, कर्जमाफी, कर्जमुक्तीवर काय काय केले त्यांनी तो हिशोब मांडावा पहिला. उपसा जलसिंचन म्हणजे त्यांचे सुद्धा घोटाळे हे जगजाहीर आहेत. त्याच्यामुळे त्यांना तर बोलण्याचा काय अधिकारच नाही. खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं की एखाद्या वक्तव्यात किती विपर्यास व्हावं. मी असं म्हणत होतो की आपल्या शेवटी ज्या निवडणुका होतात ग्रामपंचायतीच्या, सोसायटीच्या, या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मग पुन्हा आपणच सोसायटीचे कर्ज घेतो आणि ते कर्ज घेतलं की मग शेवटी बघण्याचा मुद्दा असा होता की त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची उत्पादकता होत नाही ना. कर्ज घ्यायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा आपण कर्जमाफीची मग मागणी करायची. हा त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी लायटर इव्हेंटमध्ये मी बोललो की ग्रामीण भागात तीच अवस्था आहे आज. म्हणजे दुर्दैवानं हे फक्त विरोधकांना फक्त एकच उतावळा मुद्दा मिळाला. आपल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होणार असल्याचा अंदाज आल्यानंतर विखे पाटलांनी सारवासारव केली होती. पण तोपर्यंत शब्दाचा बाण सुटला होता. सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.